सो मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खरे तुमचं स्वागत करतो कॅरी ऑनच्या संदर्भात जे मी भरपूर सारे व्हिडिओ तुम्हाला देतो, मुलांना फायदा होतोय. सो काही डाऊट्स होते कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की ते डाऊट्स मला अजून क्लिअर नाहीये, पण मी आज भरपूर साऱ्या प्रोफेसरांशी बोललो, काही कॉलेजमध्ये एक्झाम सेक्शनशी बोललो आणि कितीतरी मुलांशी बोललो. त्यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये पण बोलून मला रिव्ह्यू दिले. त्यावरने ह्या गोष्टी मला क्लिअर झाल्या की पहिलं, जर कॅरी ऑन घेतलं तर स्कॉलरशिप भेटणार आहे का? तर ऑब्व्हियसली स्कॉलरशिप तुम्हाला भेटणार आहे, हे नियर अबाउट आता कन्फर्म आहे. मी ज्या गोष्टी सांगतोय मी भरपूर लोकांशी बोलून इथे सांगतोय, हे 100% ट्रू असेलच असं नाही, पण मला वाटतं एवढ्या लोकांशी बोलल्यानंतर सगळ्यांचं सकारात्मक उत्तर आलं आहे. सो मला वाटतंय की असं धरून चालूया आपण 80% हे उत्तर करेक्ट आहे. 10-20% याच्यात चेंज होऊ शकतो. काय आहे तो नाही, ऑब्व्हियसली तुम्हाला 1-2 दिवसात कॉलेज ते क्लिअर करूनच देईल, पण तरी मला जेवढं कळालं तेवढं मी सांगतोय, कारण रोज खूप सारे कॉल मेसेज कमेंट येतात म्हणून मला सांगावं लागतंय. स्कॉलरशिप नियर अबाउट भेटते आहे. नंतर ऑड सेमची इनसेम ज्यांनी दिली होती, काहींनी प्रोव्हिजनल ऍडमिशन घेऊन दिली होती पण त्यांना वायडी पडून गेला. काहींनी त्याच्या आधी पण इनसेम दिलेली होती बरोबर, वायडी जाण्याच्या आधी. सो त्यांचे मार्क कॅरी फॉरवर्ड होणार आहे का? तो ऑब्व्हियसली मला ते पण कळालं आहे की ते मार्क कॅरी फॉरवर्ड होणार आहे. ओके. थर्ड आहे ज्यांनी इनसेम दिलेलीच नव्हती मागच्या ऑड सेमची, पण आता त्यांना देता येईल का परत? ओके. मी मागच्या व्हिडिओत नाही म्हटलो होतो की मी मागच्या कॅरी ऑनचा रेफरन्स दिला होता. मला तरी आठवतंय की मागच्या कॅरी ऑन मध्ये इनसेम नव्हती देता आली, पण तरी मला 1-2 मुलांनी कॉल करून पण सांगितलं, एकाने कमेंट पण केली की सर मागच्या वेळी आम्ही स्वतः कॅरी ऑन घेतला होता आणि आम्ही दिलेली होती. मग कदाचित माझ्याकडनं सांगण्यात ती मिस्टेक झाली असेल किंवा मला त्यावेळी आठवलं नसेल, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ओके. सो त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही दिली होती. जर दिली असेल तर ऑब्व्हियसली यावेळी पण तुम्ही देऊ शकता आणि मी पण, मलाही वाटतंय देऊ शकता तुम्ही. ओके. पण मी माझं मत तिथे मांडलेलं होतं. सो ऑब्व्हियसली देऊ दिले तुम्हाला तर आनंदच आहे. ओके. आणि लास्ट आहे प्रॅक्टिकल. हे तर कन्फर्म आहे ऑब्व्हियसली, प्रॅक्टिकल जरी या सेमला आहे तर मागच्या सेमचे प्रॅक्टिकल तुम्हाला देता येणारच, भले ते बॅकलॉग मध्ये देणं पण देता येणार. ओके. सो या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचे मी डाऊट्स क्लिअर केले आहे. अजून काही डाऊट असतील मला कमेंटमध्ये लिहा मित्रांनो. आणि मित्रांनो, आपलं नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यावरनं तुम्हाला जे विषय अवघड वाटतं ना किंवा ज्या विषयांमध्ये टॉप करायचं ना त्यांचे कोर्सेस घेऊन घ्या आणि अभ्यासाला लागा, जेणेकरून स्वतः अभ्यास करण्यात, जो युनिट करण्यात 6 तास जाणार आहे तरी कॉन्फिडन्स येणार नाही. आमच्यासोबत मराठीमध्ये शिकून तिथे सगळे ऍप्लिकेशनच्या प्रत्येक कोर्समध्ये सॉल्व पेपर आहे, क्वेश्चन बँक आहे, पेपर पॅटर्न आहे, पेपर कसं लिहायचं ते सांगितलंय, मराठी हिंदीमध्ये एक्सप्लेन केलंय. पुस्तकं घेऊ नका, डायरेक्ट तिथे नोट्स वगैरे सगळं आहे. तेवढंच बघा, जेणेकरून 6-7 तास अभ्यास करून कॉन्फिडन्स न येणार युनिट, तिथे 3-4 तास अभ्यास येऊन फुल कॉन्फिडन्स तुम्हाला येईल आणि प्रत्येक विषयात तुम्ही टॉप करशाल मित्रांनो. यस. सो सगळे डाऊट क्लिअर केले. अजून काय डाऊट असले कमेंटमध्ये लिहा. पर्पल हॅट ऍप डाउनलोड करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाकी आपल्याला टॉप करायचं, टॉप करण्यासाठी पर्पल हॅट तुमच्या सोबत आहे. सो डेली ज्या व्हिडिओ देतोय त्या बघत जा, कॉन्फिडंट राहा. अजून काय लागतं सांगा, आम्ही नक्की तुम्हाला टॉपर बनवूया. थँक्यू.